डोक्यावर आणि म्हणून विश्वासघातकी आणि बेमानी कोण? मग त्यांना तुम्ही जागा दाखवणार 100%? ही जागा निवडून देणार? अरे लोक घरी बसणाऱ्याला मत देणार का? कुणाला देणार? काम करणाऱ्यांना, कष्टकऱ्याला. पट्टा त्याचा मी काढला बाहेर. डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी बऱ्याच लोकांचे पट्टे काढले. आता सगळ्यांना फिरायला लावले. त्याचं क्रेडिट मला दिलं पाहिजे का नाही? आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्या जनतेच्या सेवकाला मतदान करायचं आहे. आपल्या प्रजेच्या सेवकाला मतदान करायचं आहे. आणि सेवक कोण आहे? संजय मंडलिक. जो भेटतो, जो भेटेल, जो काम करेल, जो ऐकून घेईल, जो प्रश्न सोडवेल, त्याला मतदान करायचं ना. मग बघा तुम्ही ठरवा कोण भेटले लोकांना निवडून आल्यावर. दुसरं कोण भेटणार आहे का? तिकिटाने जायला लागेल. टोल भरायला लागेल 50 रुपये. अरे तुमचा टोल मी बंद केलं. हा 800 कोटी रुपये सरकारने भरपाई दिली तुमच्यासाठी आणि टोल बंद केला. आणि कोणी लावला होता? कोण? पाटील बंटी. त्यांची घंटी आता वाजवायची आहे. आणि म्हणून परत टोल पाहिजे का तुम्हाला? मग संजय मंडलिकलाच वोट द्यायला लागेल. टोल मुक्त कोल्हापूर. वाड्यावर पण नको, रस्त्याला पण नको. त्यामुळे तुम्ही सगळे सुज्ञ आहात. फक्त एवढीच विनंती आहे तुम्हाला, गाफील राहू नका. एक मत काढा. सकाळी 7 आदल्या दिवशी तुम्ही ज्यांना जिकडे जिकडे पॉकेट दिलेत, आदल्या दिवशी त्यांना सांगा सकाळी लवकर मतदान करायचं आहे. ऊन व्हायच्या आधी मतदान करायचं आहे. हे सांगाल ना? मोदी साहेब काय म्हणाले होते? बूथची लढाई लढा. बूथची लढाई लढा म्हणजे काय? बूथ जिंका. बूथ जिंकले की निवडणूक आपण जिंकली. आणि म्हणून तुम्ही बूथवर काम करा. जे बूथची यंत्रणाच महत्वाची आहे. तुमचा सगळ्याचा सत्कार करायला आणि गुलाल उधळायला एकनाथ शिंदे परत इकडे येईल. आणि म्हणून मी जिथं थांबतो तिथं त्यांना माहित आहे हा कार्यक्रम करून जातो. आता 7 तारखेला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. आणि म्हणून मी आलोय इकडे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, मी फक्त निवडणुकीत येत नाही, महापुरात येतो, कोविड मध्ये येतो, संकट येतं तेव्हा येतो. मी 12 दिवस महापुरात थांबलो होतो. 12 दिवस. तेव्हा मी आरोग्य मंत्री होतो. एक तरी साथीचा आजार पसरला का? 300 ट्रक 500 ट्रक धान्याचे सगळं आणलं लोकांसाठी आपण. तेव्हा हे कुठं होते? कोविड मध्ये काय करत होते? अरे पैसे मोजत होते, खिचडी चोरी करत होते, कपन चोरी करत होते, काय काय करत होते. ते आता सगळं बाहेर येईल. ते जाऊ द्या. कंटेनर पाहिजे त्यांना. त्यांना खोके नको. राज ठाकरे साहेब काय म्हणाले? यांना खोके नाही, कंटेनर पाहिजे. आता हे कंटेनर कुठून कुठं गेले ते हळूहळू कळेल. त्यामुळे सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आपली ही रॅली आपल्या निर्धारित जिथे आपलं ठिकाण आहे तिथपर्यंत पोहोचवायची आहे. मी शिवाजी महाराजांना हार घालतो आणि आपली ही रॅली अशीच कायम पुढे चालू ठेवा. आणि 7 तारखेला धनुष्यबाण लक्षात ठेवा. धनुष्यबाण बस.